रूप पाहता पाहता रोज रूप पाहता पाहता रोज रूप पाहता पाहता रोज रूप पाहता सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजणी ओ हा विठ्ठल ओ हा विठ्ठल ओ हा विठ्ठल सुल्तानची जोडी सुल्तानची जोडी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या परमेश्वराला त्या पांडुरंगाला म्हणतात हे परमेश्वरा हे पांडुरंगा मी तुझं रूप पाहिलं तुझं रूप एवढं वेगळं आहे तेव्हा मी तुझं रूप पाहिलं आणि माझ्या शरीरातील 6 नाड्या शुद्ध पावल्या पहा परमेश्वराचं रूप पाहिल्यानंतर माऊली म्हणतात की शरीरातील 6 नाड्या शुद्ध पावल्या म्हणजे त्या परमेश्वराचं रूप कसं असावं एवढं देखणं रूप जसं लहान बाळ आपल्या आईसाठी त्याचा जो हे असते ओढ असते आईसाठी लहान बाळाची त्याप्रमाणे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे परमेश्वरा तुझं रूप एवढं सुंदर आहे की तुझं रूप पाहिल्यानंतर माझ्या शरीरातील 6 नाड्या शुद्ध पावल्या आपल्या शरीरातील एक नाडी जरी शुद्ध झाली शुद्ध पावली तर आपण माणूस म्हणून ओळखल्या जातो ज्याच्या शरीरातील 6 नाड्या गुंतलेल्या असतात त्याला साधू म्हटलं जातं म्हणजे त्याच्या शरीरातील 6 नाड्या त्याने स्वच्छ केलेल्या असतात म्हणून त्याला साधू म्हटलं जातं माऊली ज्ञानेश्वर महाराज त्या परमेश्वराला म्हणतात हे परमेश्वरा हे पांडुरंगा मी तुझं रूप पाहिलं आणि माझ्या शरीरातील 6 नाड्या शुद्ध पावल्या बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडला देवाला कोण आवडत असतं
ज्याच्या हातून चांगलं काम होत असतं, पुण्याचं काम होत असतं, समाज सेवा होत असते, अशी व्यक्ती त्या परमेश्वराला जवळची झालेली असते. सुख झाले हो, सुख झाले हो, सुख झाले, सुख झाले हो, सुख झाले हो, साजनी ओ विठ्ठल, सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे सुखाचे सर्व सुखाचे सुखाचे Thank you.